मी सखाराम दामले. आज मी जी काही कथा सांगणार आहे ती मिरज गावातील 3 धन्वंतरी ह्या विषयावर सांगणार आहे. तर त्यामध्ये मिरज हे गाव सांगली महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये जवळचा तालुका असलेलं गाव आहे. या गावात सुमारे एक 50 वर्षापूर्वी 3-4 धन्वंतरी होते. परंतु त्यातले एक जे धन्वंतरी होते ते म्हणजे सगळ्यात वयोवृद्ध डॉक्टर गोखले, नंबर 2 डॉक्टर प्राणी, डॉक्टर राम भडभडे आणि डॉक्टर साठे. हे 4 4 MBBS डिग्री घेऊन डॉक्टरकी पेशा स्वीकारलेले डॉक्टर होते. परंतु त्या काळचा डॉक्टरी व्यवसाय ही सेवाभावी वृत्ती होती. त्याच्यामध्ये कुठला पैसा मिळवणे उद्दिष्ट होतंच. त्याच्यावर तर त्यांचा प्रपंच होता. त्यामुळं या सर्व डॉक्टरांचा मेन उद्देश हा सेवाभावी वृत्ती आणि त्याच्यातूनच आपली उपजीविका करायची हा दुसरा हेतू. त्या उपजीविका करणे हा दुय्यम हेतू होता आणि सेवाभावी वृत्ती हा प्रथम हेतू होता. त्यावेळेला त्या ब्राह्मणपुरीमध्ये एक वयोवृद्ध, ज्येष्ठ व प्रसिद्ध असे डॉक्टर गोखले यांचं फॅमिली डॉक्टरचा व्यवसाय होता. तो ब्राह्मणपुरीत होता. त्यामुळे हे तिघही हे असून सुद्धा त्यांना आपापले मार्ग वेगळे जागी जाऊन शोधावे लागले. कारण डॉक्टर गोखलेंच्या पुढे या तिघांचाही टेकावा लागणार नव्हता. डॉक्टर गोखले यांचं भव्य त्यांचं हे व्यवसाय भव्य, त्यांचा वाडा भव्य, अतिशय भव्य वाडा. डॉक्टर गोखलेंचे व्यक्तिमत्व इतकं हे होतं उत्तम, की 6 सव्वा 6 फूट उंच, त्यात पॅन्ट शर्ट, त्यात बेल्ट लावलेला पॅन्टला, त्यांची खुर्ची म्हणजे सुद्धा तेवढीच तब्येत सुद्धा सणसणीत. एखाद्या पेशंटला बघायचं, "काय होतंय तुला?" असं म्हटल्याबरोबर मला काही होत नाही डॉक्टर असंच म्हटला पाहिजे पेशंट. अशा पद्धतीची ती पर्सनॅलिटी. परंतु त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं, ते वाघाच्या खुर्चीवरती आणि वाघाचं कातडं पांघरलेलं होतं संपूर्ण. त्याची शेपटी अशी मागं सोडलेली होती. त्यामुळं ते आधीच भव्य दिव्य दिसणारे आणि त्यात ते वाघाचं हे बघितल्यानंतर पेशंट पहिल्यांदा आत जातानाच घाबरायचा. पण त्यांच्या औषधाचा गुण काय, जेवढं व्यक्तिमत्व भीतीवह तेवढं त्यांचा हातगुण एकदम सुखाचा. त्यांनी काहीही देऊ दे, साधं लाल पातळ औषध 2 गोळ्या दिल्या की माणसाचा आजारच बरा व्हायचा. आणि त्यामुळं त्या डॉक्टरांच्याकडं भयंकर गर्दी असायची. त्या काळात गोखले म्हटलं की ही गर्दी. त्यांच्याकडं बाहेर बसायला मोठं अंगण होतं. जेवढा वाडा भव्य तेवढंच अंगण भव्य. त्यात बसायला 2-3 मोठे बाक टाकलेले असायचे. त्यात ती त्यांची पर्सनॅलिटी. त्यामुळं त्यांच्या दवाखान्यात एकदम स्मशान शांतता. साधं कोण शिंक जरी आली तरी तो आवाज एकदम मोठा वाटायचा. अशा पद्धतीचं ती एक शांतता राहायची. डॉक्टर गोखलेंचं हे फार काळ काही हे झालं नाही. ते वयोवृद्ध असल्यामुळं त्यांचा पण व्यवसायात मात्र उत्तम. फॅमिली दवाखाना म्हणजे उत्तम. लोकांचा संपर्क दांडगा. अहो, ते असल्यामुळं ब्राह्मणपुरीतल्या ह्या तिघा युवकांना, तसे 2 युवकच म्हणायचे ते, तसे राम बडबडे, प्राणी डॉक्टर आणि डॉक्टर साठे. डॉक्टर साठे हे राम बडबडे आणि प्राणीना थोडे ज्युनियर असतील. परंतु राम बडबडेने काय केलं, गुरुवार पेठ म्हणून मिरजेमध्ये भाग आहे. तिथं मुस्लिम मोहल्ला आहे. संपूर्ण मुस्लिम वसाहत आहे तिथं. त्या मुस्लिम वसाहतीच्या बरोबर गुरुवार पेठेच्या तोंडालाच त्यांनी दवाखाना घातला. त्यांचा हातगुणही तसाच. उत्तम, साधं गोड बोलणं मृदू आणि नाडी परीक्षा उत्तम. त्यामुळं त्यांचाही व्यवसाय बऱ्यापैकी स्थिर होता.
पण ह्या सर्वांची कॉमन जर गोष्ट हां, आता नंबर 2 डॉक्टर प्राणी. ह्यांनाही ब्राह्मणपुरीत राहून सुद्धा चान्स नव्हता. कारण डॉक्टर गोखलेंपुढे त्यांचा टिकाव लागणार नाही हे त्यांना माहितीच होतं. त्यामुळं आणि ते गुरुस्थानी असल्यामुळं त्यांच्या जवळच आपण आपला दवाखाना घालायचा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळं त्यांनी काय केलं, मल्लिकार्जुन देऊळ म्हणून आहे मिरज भागात. तर तिथं लिंगायत समाज, मराठा समाज, मुस्लिम समाज असा बहुजन समाज तिथं विखुरलेला आहे. त्या त्या परिसरात त्यांनी आपला दवाखाना नेऊन भाड्याची जागा घेऊन थाटला आणि हे करता करता डॉक्टर साठेंनी घात हे केलं. परंतु त्यांचं एवढं गोखले डॉक्टरांपुढे टिकावं लागत नव्हता. पण अचानक काय झालं, ते वयोवृद्ध झालेलेच होते. त्यामुळं आणि त्यात डॉक्टर साठेंचं स्वतःचं घर असतं, मोठा वाडा होता. त्यामुळे त्यांनी एका खोलीत आपली सुरुवात केली. परंतु त्यांचं नशीबच बलवत्तर. म्हणतात ना, एका सूर्य मावळल्याशिवाय चंद्र दिसत नाही. त्या पद्धतीत डॉक्टर गोखले हे अचानक एक दिवस वयामुळं मृत पावले. अहो, त्यांच्या डॉक्टरांची अंत्ययात्रा ही एवढी प्रचंड होती, ती माझ्या बघण्यातली सर्वात मोठी भव्य-दिव्य प्रेतयात्रा. आता नाही तर राजकीय पुढारीचा कुठला हे झाला, तरी मोठीच्या मोठी प्रेतयात्रा असते. पण ब्राह्मण समाजातली प्रेतयात्रा ही एवढी भव्य, की त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं. त्यांना ट्रॅक्टरवर बसवून ते संपूर्ण मिरजेपासून नदी ही जवळ-जवळ एक 4 किलोमीटर असल्यामुळं त्याला ट्रॅक्टरवर बसवून नेलं. त्यावेळी गाड्या-घोडी एवढी फार व्यवस्था नव्हती. नुकती सुरुवात झाली होती. परंतु लोकांच्या आग्रहाखातर त्यांना ट्रॅक्टरवर बसवून तिथपर्यंत नेलं. त्यांच्या मागं सुद्धा वारस डॉक्टर आहेत. त्यांचा एक मुलगा डॉक्टर झालाय. त्याची सुद्धा सेवाभावीच वृत्ती आहे बरं का ह्या बदलत्या काळात सुद्धा. तो सुद्धा माणूस अतिशय हुशार. पण आत्ताच्या काळानुसार त्या माणसाला पैशात रूपांतर फार काही करता आलं नाही. कमर्शियल सेवा न ठेवल्यामुळं त्याच्याकडे पेशंट येतात. त्याच्याही हाताला गुण तसाच आहे. नुसतं त्यांनी एखाद्या 2 गोळ्या दिल्या, की माणूस बरा. अहो, तो माणूस तर पेशंटला हात न लावता सुद्धा सांगू शकतो, की त्याला काय झाले. माझं एक उदाहरण सांगायचं त्यांच्या मुलाचं म्हणजे, आमच्या एका ओळखीतल्या ना पायाला जखम झाली. त्यांना शुगर होती. त्यांनी एक सांगितलं, शुगर कंट्रोल करा आणि रोजच्या रोज ड्रेसिंग करा. ते स्वतः ड्रेसिंग करत होते. अहो, बघता दीड पावणे 2 महिन्यात त्यांच्या गाईडलाईननुसार पाय खणखणीत बरा झाला. हे त्याचं श्रेय बरं का. तोही माणूस या बदलत्या काळानुसार फार मोठा होऊ शकला नाही. कारण मिरज हे डॉक्टरी लोकांचं व्यवसाय करण्यासाठी उत्तम ठिकाण, जगात प्रसिद्ध आहे. परंतु मिरजेमध्ये दवाखाने जे वाढले, एकच पूर्वी मोठा दवाखाना म्हणजे वांडेस हॉस्पिटल. नंबर 2 गावात म्हटलं तर पाठक हॉस्पिटल. ते आमदार होऊन गेले. ते आमदार होते. ते गोरगरिबांसाठी झटायचे. त्यांनी खूप केलं. पण त्यांचं हॉस्पिटल असं होतं. ते समाजसेवाच करत होते. पण या सर्व लोकांचा मूळ हेतू असा, की पैसे हे दुय्यम स्थान, प्रपंच हे दुय्यम. प्रपंच चालवायला पैसे पाहिजेत. परंतु कुणाकडनंही अतिरेक करून पैसे घ्यायचे नाहीत. हा त्यांचा फंडा उत्तम. यस आणि ह्या गोखले डॉक्टरांचं सूत्र या खालच्या तिन्ही डॉक्टरांनी धरल्यामुळं त्यांचंही व्यवस्थित चाललं. तसंच डॉक्टर प्राणी. डॉक्टर प्राणी हे सुद्धा मल्लिकार्जुन देवळाच्या परिसरात दवाखाना चालवत असल्यामुळं तिथं बहुजन समाज होता. पैशाची वणवणच होती त्या काळात. पण तरीसुद्धा त्यांनी पैसे मिळवायसाठी असं काही केलं नाही. त्यांचा धंदा पण पैशाला ते स्ट्रिक्ट होते बरं का. त्यांची फी कमी, पण स्ट्रिक्ट फार. त्यांच्याकडं ते म्हणणार त्या काळात ₹2, ₹3, ₹5 अशा पद्धतीत दर बदलत होते. परंतु डॉक्टर डॉक्टरांचं एकच, माझ्या दवाखान्यात आला ना, माझी फी कमीच आहे. बाहेरच्यापेक्षा कमी आहे. पण ती फी मला दिलीच पाहिजे. हा त्यांचा हे होता नियम आणि त्या ह्याला ते अनुसरूनच वागत होते. कुणाकडेही 4 आणे कमी असतील
तर ते म्हणायचे, "बरं, आता तुला औषध देतो. उद्याच्या औषधाबरोबर येताना पैसे घेऊन यायचे." असं त्यांचं हे होतं. त्यामुळं प्राणी डॉक्टरांचंही तसं चांगलंच होतं. ते व्यवसायात उत्तमच होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पाठीमागं, त्यांच्या समोर त्यांनी एका मुलाला डॉक्टर केलं. पण त्याला सांगितलं, "तू एम-बी-बी-एसवर थांबायचं नाही. तू एम-डी व्हायचं. सगळं मोठं-मोठं शिकायचं. स्पेशल व्हायचं." तर तो आता हाडाचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे मिरजेत. त्या आणि जे वडिलांचं स्वप्न होतं, ते त्यांच्या मुलानं पूर्ण केलं. त्यांच्या मुलाचं मोठं दुमजली हॉस्पिटल आहे ऑर्थोपेडिकवर. अहो, काय सांगायचं आश्चर्य! मिरजेला पेशंट लोकांची वणवा नाही. कारण कर्नाटकातून येतात, बाहेरच्या जिल्ह्यातून येतात. मिरजेचं वैशिष्ट्य असं आहे, असं म्हणतात, की वांद्रे हॉस्पिटल ज्यावेळेला झालं, त्यावेळी भारतातल्या हवामानाचा शोध घेत अमेरिकन संस्था फिरत होती. त्यांचा प्रयोग काय करायचे? मांसाचा तुकडा घ्यायचा आणि तो हवेत टाकायचा. जिवंत कोंबडं कापायचं आणि ते लगेच हवेतच कापायचं, हवेतच टाकायचं. किती लवकर रक्त गोठतं. म्हणजे ती हवा चांगली, तिथं जखमा बऱ्या होणार, आजार बरे होणार, असं त्यांचं त्या काळातलं तर्कशास्त्र होतं. त्यानुसार वानलेस हॉस्पिटलनं निवडलेलं मिरज गाव हे त्यासाठी प्रसिद्ध होतं. औषधोपचारासाठी मिरज, आणि हे तर मूळ मिरजेतले सगळे डॉक्टर. त्यामुळे त्यांना काही प्रश्नच नाही. हवामान चांगलं, पाणी चांगलं, शुद्ध हवा, कुठलंही प्रदूषण नाही, आणि त्या काळात फार काही प्रदूषणच नव्हतं. एक सांगली कारखाना तेवढा झाला होता. त्यामुळं त्याचंच काय प्रदूषण येईल तेवढं मिरज गावाला. नाहीतर बाकी कुठलं काही प्रदूषणाचं नावच नाही. नद्या स्वच्छ, सगळं स्वच्छ. त्यामुळं पाणी उत्तम. आणि त्या काळात मिरजेत पाण्याची व्यवस्था अशी होती, 3दा फिल्टर करून पाणी मिरज शहराला पुरवठा होतो बरं का. ते त्या काळापासून वारनेस हॉस्पिटलच्या स्थापनेपासून त्यावेळच्या पटवर्धन सरकारांनी स्पेशल परवानगी वारनेस हॉस्पिटलला देऊन त्यांनी मेड इन जर्मनची ती मशिनरी मिरजेसाठी बसवलेली आहे. आणि ती आज तागायत अव्याहतपणे ती मशिनरीचं काम चालू आहे. त्यामुळं मिरजेला पाणी पुरवठा हा उत्तम. त्यामुळं तो प्रश्न नाही. आणि ह्या ते डॉक्टरांचं, प्राणी डॉक्टरांचं काय, बेलवडे काय, साठे डॉक्टर काय, या तिघांचाही व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता. ते डॉक्टर साठेंचं नशीब असं झालं, त्यांना ब्राह्मणपुरीतच स्थान मिळालं. ते गोखले डॉक्टर गेले, त्यामुळे साहजिकच सगळे ब्राह्मणपुरीतले पेशंट हे बऱ्यापैकी डॉक्टर साठेंच्याकडे गेले. कारण गुरुवार पेठेत काय जाणे शक्य नव्हते. लांब पडायचं थोडं. मल्लिकार्जुन देऊळही लांब पडायचं. मग ब्राह्मणपुरीतल्या ब्राह्मणपुरी, भागातल्या भागात, म्हणून त्या डॉक्टर साठेंच्याकडे लोंढा सुरू झाला. पण त्यांची सुद्धा सेवाभावी वृत्ती बरं का. ते सुद्धा नुसतं कुणी सांगितलं, या सगळ्या डॉक्टर भडभडे आणि डॉक्टर साठे यांचे स्वभाव थोडे मिळते-जुळते. म्हणजे लोकं असतील तसं अगदी त्यांचं हे. डॉक्टर साठे तर अगदी, "डॉक्टर, घरी जरा आजारी आहे, येता का?" "हो, आलोच." असं म्हणायचे. त्यांची एक जावा गाडी होती. ते 2 सायलेन्सरची. ठॉक, 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 ठॉक आवाज करत ती गाडी आली की ओळखायचं, डॉक्टर आले. त्यात त्यांची ती चॉकलेटी बॅग घेऊन लगेच हातात घरातला माणूस पुढे जायचा. ती बॅग घेऊन त्यांना घेऊन यायचा. ही अशी पद्धत. आणि त्यांचं इतकं खेळीमेळीत पेशंटशी बोलायचे डॉक्टर साठे, की काय बोलू नका. त्याचा आजारच निम्म्याच्या वर बरा व्हायचा. तो औषध काय देतात हा भाग नंतरचा. पण त्यांचं एक वैशिष्ट्य, की त्यांनी सुद्धा कधीही कुणाला, "ए, पैसे आणलेस का?" असा विचारलं सुद्धा नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य. अहो, लोकांच्याकडं ते फॅमिली डॉक्टर असल्यामुळे घरात किती माणसं असतील तेवढ्या सगळ्यांना औषध द्यायचं काम त्या डॉक्टरचंच. अशी ती पूर्वी पद्धत होती. आता काही नाही. आता स एका माणसाचं औषध घ्यायला जर दवाखान्यात गेलं, तर ते म्हणतात, "हं, 2 महिने झाले." ते बाहेरचा काउंटरवरचा माणूसच सांगतो, कंपाऊंडर, की "काही नाही. आता ते तुमचे 2 महिने झाले, पुन्हा पैसे भरा." दर 2 महिन्याला पैसे घेतात.
पण त्यांच्याकडे काहीच नाही. अहो 2-2, 3-3 वर्ष पैसे हा विषयच विचारायचे नाही. शेवटी ते पेशंटच्या घरचे लोकच म्हणाले, "अहो, ते माझा मुलगा येऊन गेला, माझा भाऊ येऊन गेला, माझी बायको आलती, माझी आई आलती, माझा धाकटा पोरगा आलता, माझी मुलगी आलती." असं म्हणून किती झाले बिल डॉक्टर? अहो, वर्षाचं बिल खर्चून ते ₹70-80 व्हायचं. ₹100 असेल फार फार तर. ते सुद्धा वर्षात सव्वा वर्षाचं बिल. त्यात सुद्धा म्हणायचे, "हे 50 ठेवा, 50 राहू देत." पण ते साठे डॉक्टर कधीही, "बरं, ठीक आहे." काय बोलायचेच नाही. जेवढे आहेत तेवढे ठेवायचे. त्या केस पेपरच्या मागे नोंद करायची, की हां, एवढे जमा, एवढे शिल्लक. असं सांगून त्या माणसाला म्हणे, "तुला जमतील ते तसं दे बाबा. ते उगीच ओढाताण करून हे करू नको. माझे पैसे द्यायचेत म्हणून. मी काय तुला औषध देणार नाही, असं करणार नाही." असं हे दोघं तरी सांगायचे. हे मला 100% माहिती आहे. पण प्राणी डॉक्टरांचं तसं नव्हतं. प्राणी डॉक्टर कट टू कट. हां, झालं. पैसे. तुमचं काय ₹2, ₹1 काय असेल ते. त्यावेळची फी त्यात घ्यायचेच. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा गर्दी खूप बरं का. त्याचा परिणाम असा झाला. ते इतर ठिकाणी सगळीकडे काम करत असल्यामुळं प्रत्येकजण म्हणायचा, "डॉक्टर माझ्याकडे थोडे पैसे कमी आहेत. हे बघ, आज तुला मी दिलंय औषध. उद्या येताना पैसे आणलेस तर औषध, नाहीतर ते पैसे घेऊन यायचे." अरे बाबा, माझं सुद्धा प्रपंच आहे. तुम्ही देणाऱ्या ₹1, ₹2 वरच माझं घर चालतं. तुम्ही असं कसं समजता? बोलायची भाषा गोड हं बाकी, पण व्यवहाराला करेक्ट. त्यात काही हायगय नाही त्यांची. व्यवहार एकदम चोख. पण त्याच्या विरुद्ध हे डॉक्टर साठेंचं सांगितलंच तुम्हाला. साठेंचं सुद्धा वैशिष्ट्य असं, त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कधीही त्यांनी हे केलं नाही. कधी कोणाला त्रास दिला नाही. त्यांना होत होतं तोपर्यंत त्यांनी ती सेवा केलीच. अहो, त्यांचं जजमेंट एक तुम्हाला सांगतो, त्या डॉक्टर साठेंचं. आमच्या एका मित्राच्या आजीला बरं नव्हतं. तिला जरा वय झालं 94-95 वय होतं तिचं म्हातारीचं. तर तो त्या म्हातारीचा नातू म्हणजे माझा मित्र त्या डॉक्टरांच्याकडे गेला. तर त्यानं सांगितलं, "अहो डॉक्टर, माझ्या आजीला थोडी धाप लागली." अहो तो धाप, मग ते डॉक्टर म्हटले, "हात लेका, धाप ह्या वयात लागणारच की. काय सांगतोस धाप लागली म्हणून? तसं काही नाही. बरं, तुला एक गोळी देतो. ती दे आजीला आणि त्या आजीला जर ती गोळी अर्ध्या तासात उलटी झाली, ती गोळी पडली, तर आजी तुझी राहणार नाही. ती शेवटची घरघर आहे." हे त्या डॉक्टर साठेंचं वैशिष्ट्य. अहो, सांगायचं आश्चर्य म्हणजे अर्ध्या तासाच्या आत ती गोळी बरोबर उलटी होऊन बाहेर पडली. तिची धाप वाढली आणि ती 1 तासाभरात त्यांनी सांगितल्याप्रमाणे गतप्राण झाली. हे इतकं जजमेंट, म्हणजे त्या नुसते ते डॉक्टर पेशंटला बघायला येत नव्हते. जेवढी घरात माणसं, तेवढ्या त्यांच्या शरीराचा अभ्यास त्यांच्या डोक्यात होता. हे त्यांचं वैशिष्ट्य. अहो, त्या आमच्या मित्राला सुद्धा आश्चर्य वाटलं. काय डॉक्टर आहे? काय हे? आजी गेली? अहो, त्याने नुसतं धाप लागली आहे सांगितलं तर ही शेवटची घरघर आहे म्हणून. तो माझा मित्र परत डॉक्टरांच्याकडे गेला. "डॉक्टर, आजी गप्प झाली आहे." "अरे लेका, तुला कसं सांगू मी? अरे ती आजी जाणारच होती. पण तू आलतास. तुला वाईट वाटेल. ती गोळी देऊन काय उपयोग होतो म्हणून मी आपली गोळी दिली. झालं तर झालं. पण तसं होत नसतं. ती गोळी शरीर आपल्या पोटात काहीही ठेवून घेत नाही. मग जर ती गोळी ठेवून घेतली असती, तर त्या आजीमध्ये थोडीफार राहायची आशा होती. पण ती गोळी बाहेर आली. हे फक्त निमित्त आहे. वय झालं हे तुझ्या आजीचं खरं. चल बरं, येतो मी. बघतो. चल." अहो, बोलत बोलत तो मित्र त्यांच्या मोटरसायकलवर बसूनच घरी आला. ते डॉक्टर आले, बघितले. जाऊन 7-10 मिनिटं झाली. ते सांगितलं. त्यांनी सर्टिफिकेट दिलं. न मागता सर्टिफिकेट देत होते.
आत्ताच्या डॉक्टरना धक्के द्यायला लागतात. अहो, ते आमचं गेलाय ना माणूस, ते जरा सर्टिफिकेट तर द्या, असं म्हणायची वेळ येते. पण डॉक्टर साठेंचा स्वभाव इतका उत्तम, बोलायचं काम नाही. ते त्यांच्या बोलण्यावरच बराचसा पेशंट बरा व्हायचा. पण ह्याच्या विरुद्ध परिस्थिती, डॉ परिस्थिती सारखीच, डॉक्टर सारखेच, फक्त जागा बदललेली. डॉक्टर राम भडभडे. राम भडभडे हे म्हणजे अगदी मोठं आसामी व्यक्तिमत्व. त्यांचं काय, त्यांचं तर अगदी तुकारामाचा दुसरा अवतार म्हणजे डॉक्टर भडभडे. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या कुरवार पेठेतच, ते मुस्लिम मोहल्ल्यातच त्यांचा दवाखाना असल्यामुळे तिथं येणारा वर्ग हा अतिशय गरीब, भाजी विक्रेता, फळ विक्रेता, असे ते सगळे गोरगरीब लोक, सेंटरिंग काम करणारे, गवंडी काम करणारे. मुस्लिम मोहल्ल्यात, मुस्लिम समाजात गरिबी खूप हो, पण त्यांना जो आधार दिला तो डॉक्टर भडभडेंनीच. त्यांच्याकडे पेशंटची गर्दी ही, अहो गुरुवार पेठेच्या तोंडालाच गर्दी, दवाखाना, दवाखाना तसा लहान, 2 खोल्या, एका खोलीत दवाखाना, एका खोलीत बसायला. ती छोटी खोली होती. रस्त्यावर गर्दी असायची, जाणाऱ्या येणाऱ्या, आणि तो हमरस्ता होता, म्हणजे मोठा रस्ता, मेन रस्ता. तर त्या रस्त्यावरती गर्दी बघितल्यावर वाटायचं काय झालं बा. पण नंतर नंतर लोकांना ते वळण पडलं, हां, तिथं डॉक्टर भडभडेंची गर्दी आहे वाटतं, पेशंट सगळे. त्यामुळं तिथं ही गर्दी खूप. ते त्यांचं पेशंटशी बोलायचं वेगळंच. त्यांचं प्रत्येकाचं हे वेगळं, हेतू एकच, की समाजसेवा करणे, लोकांची सेवा करणे आणि त्यांना आजारातून बरं करणे, पैसे मिळवणं हा दुय्यम-तिय्यम स्थान. प्रपंच चालवणे हे जरी खरं असलं, अहो ह्या ह्याच्यातून सुद्धा ह्या लोकांनी खूप काही मिळवलं. काही लोकं बुडवायचे पैसे, काही हे करायचे. पण त्यांचा ते हे, अरे रस्त्यात भेटलं तर म्हणायचे, ते डॉक्टर भडभडे, "अरे काय तब्येती बऱ्या आहेत ना सगळ्यांच्या? जाता येता?" कारण त्यांचं घर हे त्या रस्त्यावरूनच गुरुवार पेठ संपल्यानंतर शिवाजी रोडला होतं. पवार बंगला तिकडं सगळे श्रीमंत, बऱ्यापैकी बंगले बांधलेले लोकांची वसाहत होती. तिकडं ते राहायचे. त्यामुळं ते सायकलवरूनच जायचे. पण बंगल्यात त्यांचा टुमदार बंगला होता. त्या मानानं प्राणी डॉक्टर आणि साठे डॉक्टरांचा बंगला वजा घर नव्हतं. नंतर साठे डॉक्टरांचा बंगला झाला. नंतर प्राणी डॉक्टरांचं घरी मूळ आहे तसंच आहे आता अजूनही. मी काय अलीकडं मला माहीत नाही आता सद्यस्थितीला काय आहे. पण त्यांचा मोठा वाडा, त्यांचं जंक्शन हे असल्यामुळं त्यांचं तटबंदीचंच घर होतं. त्यामुळे त्यांचा बंगला बांधायचा प्रश्नच नव्हता. पण डॉक्टर साठेंनी सुद्धा एक छोटासा टुमदार बंगला ब्राह्मणपुरीत बांधला बरं का. पण बडबड्यांचंही नशीबच भारी. ते मुळातच बंगल्यातनंच आम्ही बघितलेले ते डॉक्टर. त्या डॉक्टरांनी गुरुवार पेठेचं वैशिष्ट्य, त्यांचं ते लगेच, अहो तो जाता जाता बोललं म्हणे, "काय रे, बरं आहे का तुमच्या घरी सगळं?" "नहीं डॉक्टर, मेरे माँ को थोड़ा बुखार आहे." "अरे मग घेऊन यायचं." "मग बुखार आहे म्हणून मला रस्त्यात सांगतोस काय?" मी विचारल्यावर. "डॉक्टर तुम्हाला पैसा देणे का है वो, पहिले का, कैसा आनेगा?" अरे वेड्या, मी पैशासाठी करत नाही. आपले लोक सुखी व्हावेत, आजारातून बरे व्हावेत, म्हणून मी ही सेवा करतोय. ते पैसे हा भाग गौण आहे. पैसे नसले तर काय, देशील की तुला आल्यावर. पण म्हातारीला औषध दे. बरं, कुठं आहे बरं तुझं घर? चल, मी आता घरी निघालोय, पण येतो तुझ्याबरोबर. त्यांची बॅग बरोबर असायची. मग काय म्हणे, 1-2 गोळ्या द्यायच्या. मग जरा म्हातारी जास्त जर आजारी असेल, तर एखादं बारीक इंजेक्शन द्यायचं आणि तिला हे करायचं, बरं करायचं. तो माणूस, त्याला पैसे सुद्धा मागायचे नाही. तसेच सायकलला टांग टाकायचे आणि ते परत आपल्या घरी निघून जायचे. अशा ह्यानं त्यांनी त्या लोकांना जोडलं होतं बरं का. आणि त्या लोकांचं, आता एखादं लहान मुल आलं, डॉक्टर त्याची आई मुलाला घेऊन यायची. "अहो डॉक्टर, याच्या पोटात दुखतंय हो." "काय करायचं?" "फार दुखतंय बघा. रात्रीपासनं कळवळते पोरगं अगदी." डॉक्टर म्हणायचे, "अगं, तुमचं काल काय होतं? शुक्रवार होता. तुम्हाला
काय ते 10 नंबर खाया होगा उन्होंने। अब ज़्यादा नहीं खाया डॉक्टर, इतना खाया देखो थोड़ा। अब थोड़ा क्या, बच्चा कितने उम्र का, बड़े का खाना डालते उसको। अब क्या आहे सुनताच नाही, खाऊ मत बोली तो खाताच आहे वो। असं म्हटल्यावरती ते हसायचे. म्हणायचे, "हे घे गोळी आणि जा डॉक्टर रुपये ही देखो डब्बे में सट पैसा पूछेगा मैंने, पैसा नहीं, महत्व का शर्मंदा अच्छा होना ये महत्व का है." असं म्हणून ते पैशाचं हे विसरूनच जायचे. पण त्या लोकांना आनंद देऊन तो पेशंटही बाहेर जायचा. त्याला समाधान वाटायचं. काय डॉक्टर आहेत, अल्लाह की मेहरबानी. ये ऐसा आदमी मिलना दुनिया में कम, असा आशीर्वाद देऊन त्यांना ते पायरी उतरून बाहेर पडायचे. अहो, त्यांचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं, की त्या बडबडे डॉक्टरांच्याकडे किती प्रकारचे लोक यायचे. त्यांच्याकडं तर म्हणजे ह्या डॉक्टर प्राणी आणि डॉक्टर साठेंपेक्षा त्यांच्याकडं उत्पन्न किती होतं माहीत नाही. पण डॉक्टर भडभड्यांचं एक हे झालं. नंतर मिरजेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, IMA असं एक ते संस्थेचं हे आलं ऑफिस. तिथं हॉल बांधलाय IMAचा IMA तर्फे. तर त्यांचं एक ते दर ते त्यांचे काय शनिवार, रविवार काय असेल त्या दिवशी त्यांची मीटिंग असायची. मग ते म्हणायचे, "आता तुम्ही फॅमिली डॉक्टर आहे." त्यावेळी मोठमोठ्या हॉस्पिटलचा थोडा-थोडा प्रसार चालू झाला होता. डॉक्टर जी.एस. कुलकर्णी, डॉक्टर पुजारी, गायकवाड. गायकवाड हे सुद्धा मोठी आसामी होते. ते ख्रिश्चन होते. त्यांनी त्या वानस हॉस्पिटलला लागूनच मोठं बांधलं होतं. त्यामुळं त्यांचं असं ते मोठमोठे डॉक्टर, ते डॉक्टर नाग, डॉक्टर जैन असे वेगवेगळे डॉक्टर कद्दू, स्पेशालिस्ट, स्किन स्पेशालिस्ट. अहो, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आत्ता सद्यस्थितीला जर बघितलं, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक स्पेशालिस्ट मिरजेत आहे. त्यावेळी सुद्धा हळू त्यांचा प्रसार व्हायला लागला. मग ते मेडिकल असोसिएशनमध्ये ते असं ठरलं, काही नाही फॅमिली तुम्ही ह्या हॉस्पिटलसारखं, ह्या ह्याच्यासारखं तुम्ही पण आता ₹25 फी करा. डॉक्टर बडबडे हे IMA हॉलच्या मीटिंगमध्ये एकमेव उठून उभा राहिलेले डॉक्टर आहेत, की ते म्हणजे ते स्वतः, की त्यांनी सांगितलं, मी डॉक्टर साठे, डॉक्टर प्राणी हे आम्ही फॅमिली डॉक्टर आहोत. आमची डिस्पेन्सरी आहे साधी. आमचं हे आमच्या पेशंट लोकांना परवडणारं नाही आणि आम्ही तुमच्या ह्याच्यातले ते तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही केस पेपर फी घेणार नाही. दर महिन्यात 2 महिन्यानं पहिल्यांदा त्यांनी 3 महिन्याने केलं. 3 महिन्याला ₹25 घ्या. आम्ही घेणार नाही. आम्हाला सभासद ठेवायचं असलं तर ठेवा, नाहीतर ठेवू नका. आम्हाला जमणार नाही. आमचा पेशंट वर्ग हा अत्यंत गरीब परिस्थितीतला आहे आणि आम्ही सेवाभावीनं आम्ही काम करतोय. आमचा पैसे मिळवणं हा आमच्या तिघांचा हेतू नाही. डॉक्टर राम बडबडेंचं जरा त्या कॉलनीत राहिल्यामुळं त्यांचं मोठं वजन होतं हो. हे दोन्ही डॉक्टर कसे गावातले, तेही डॉक्टर होते, पण ते जरा बोलायला कचरायचे. राम बडबडे काय नाही, त्यांनी ठासून सांगितलं. मग ते म्हणले, "मग तुम्हाला आमचा मेंबर होता येणार नाही." अहो, आम्हाला तुमच्या मेंबरशिपचा काय फायदा आहे? हे तुम्ही मेंबर करून घेताय म्हणजे एकमेकाची चिठ्ठ्या एकमेकाला द्यायसाठीचा फायदा आहे तुम्हाला. हो, मी आता हा दवाखाना काढलाय. आता माझ्या दवाखान्यात तुम्ही पाठवा बरं का. पाय दाखवायला आले तर छाती तपासून घ्या. अशा पद्धतीचा ते प्रसार सुरू झाला होता. डॉक्टर गोसावी हे तर काय महाप्रतिष्ठित डॉक्टर. त्यांचं सुद्धा नाक, कान, घशावर अगदी एक नंबर माणूस. त्यांच्याकडे सुद्धा हॉस्पिटल असून सेवाभावी वृत्ती होती. ते ते सुद्धा खूप चांगले डॉक्टर. त्यांनी सुद्धा कित्येक लोकांना नाक, कान, घशावरचे आजार अहो चुटकीसरशी बरे केले. चुटकीसरशी. काय ड्राफ्ट टाक, हे टाक. काहीतरी किरकोळ आहे. ऑपरेशन आहे म्हणत नव्हते. किरकोळ सर्जरी. उद्या ये ॲडमिट हो. बघूया काय डॉक्टर किती खर्च येणार? अरे तुला तुझा कान पाहिजे का मग मग मला पैसे विचारतोस? तुला पैसे पाहिजे, कान पाहिजे ना तुला ऐकायला? मग ते पैशाचं काय विचारतो?
अरे येते 200-300 रुपये खर्च. असा काय मोठा खर्च येणार आहे? बर, तुझ्याकडे काय असेल ते घेऊन ये, बघू पहिला कान दुरुस्त कर, मग नंतर दे म्हणे पैसे. असे ते सुद्धा सेवाभावी काम केलं बरं का त्यांनी. ते सुद्धा डॉक्टर, मोठं हॉस्पिटल असून सुद्धा, ते सुद्धा स्टँडच्या मागं हॉस्पिटल आहे बरं का अजूनही मिरज गावात. त्यांचं, त्यांचा मुलगा, सून, त्यांचं ना, त्यांची सून, त्यांचा मुलगा, सून, ते स्वतः सगळे डॉक्टरच आहेत. त्यांचं घरदार डॉक्टर. त्यांचं संपूर्ण, पण त्यांची ती सेवाभावी वृत्ती अजूनही त्यांनी जोपासली. त्या डॉक्टरनी तर पुढं कॅन्सरसाठी एक मोठं मिरजेला सिद्धिविनायक सेंटर म्हणून प्रसिद्ध केलं. त्याला मोठमोठे, अहो ते आम्ही असं ऐकलंय की ते लता मंगेशकरच्या आजार, ते लता मंगेशकरचे स्पेशालिस्ट डॉक्टर होते. तिच्या आवाजाला काय प्रॉब्लेम आला, घशाला काय प्रॉब्लेम झाला, तर तातडीने मिरजेहून मुंबई गाठायचे ते उपचारासाठी. अशी त्यांची प्रसिद्धी. त्यामुळे ते सुद्धा डॉक्टर खूप फेमस. मिरजेमध्ये अशी काही नामांकित हॉस्पिटल्स होती. डॉक्टर पाठक हॉस्पिटल कम डिस्पेन्सरी. अश्विनी प्रसाद म्हणजे गोसावी डॉक्टरांचं हॉस्पिटल कम डिस्पेन्सरी. पण त्यांच्याकडे आता ते आसपास, पण त्यांच्याकडे येणारा वर्ग गोसावी डॉक्टरांच्याकडे सुद्धा खूप मोठा वर्ग होता. पण ते सगळे श्रीमंत लोक. ते गावाच्या बाहेर म्हणजे स्टँडकडे त्यांचा दवाखाना असल्यामुळं गावातले लोक काही फार जायचे नाही. काय अगदी नाकाला, कानाला, घशाला काय अडचण आली तरच तेवढं त्यांच्याकडे जायचं. डॉक्टर पुजारी हे सुद्धा सेवाभावी. हार्निया, अल्सर, ते पोटावरचे आजार सगळे, अपेंडिक्स, हे अगदी स्पेशालिस्ट. त्याच्यानंतर मळव्यात, अहो ते पुजारी डॉक्टर 80-82 वर्षी अजूनही मळव्यात बरी करतात. अशी त्यांची थोरवी आहे. त्यामुळं मिरजेतले हे जुने जे डॉक्टर होते, ते सगळे सेवाभावी वृत्तीने ते काम करायचे. त्यात पैसे मिळवणं हे काय नाही. तेवढ्याचे पैसे मिळतातच. घर चालतंच की. घरात काय राहतं का? लोक पैसे देतातच की बरं झाल्यावर. त्यात काय? अशी आहे थोर लोकांना मी वंदन करतो आणि त्रिवार सलाम ठोकून ही माझी कथा पूर्ण करतो. धन्यवाद.